हाय, हॅलो, नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे. इकडे बघा मी अ, अशी माझ्याकडे ब्लाऊज पीसची लेस होती ती घेतलेली आहे. असं तुमच्याकडे सुद्धा लेस वगैरे असेल काय ब्लाऊज पीस त्याचा तुम्ही इकडे वापर करू शकता. नसेल तरी चालून जाईल, माझ्याकडे आहे. त्याला सुंदर दिसते असं कॉम्बिनेशन म्हणून मी घेतलेली आहे. ही लेस घेतलेली आहे अशी जुनी, म्हणजे ब्लाऊज न शिवणाऱ्यातली पडलेली ती. इकडे अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत 2. पुढे सांगते या पट्ट्याचं काय करायचं ते. आणि एक असं पाऊच घेतलेला आहे, एक तुकडा घेतलेला आहे. हा बघा किती आहे, 7 आहे. आणि हा असा 7.5 आहे. तर आपल्याला इकडे हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे. 7 बाय 7.5 इंचाचा आहे. आणि हे 2 बेल्ट घेतलेले आहेत. बेल्टसुद्धा असे शिवून स्टिच करून घेतलेले आहेत. पुढे तुम्हाला दाखवते किती लांबीला आहेत. 1 इंच लांबीला बघा 17 घ्यायचे आहेत आपल्याला. एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकते. आपल्याला 17 इंच घ्यायचे आहेत. आणि मेन हे माझ्याकडं असं ब्लाऊज पीस होतं, ते मला असं किल्टिंग करून घेतलेले आहेत. लांब्या आडव्या आणि उभ्या. तुम्हाला क्रॉस पाहिजे इकडे मी अस्तर प्लॅस्टिकची गोणीमध्ये आणि वरती ब्लाऊज पीस टाकून एकावरती ठेवून मस्त एक आडव्या उभ्या चौकोनी बॉक्समध्ये शिलाई मारून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता. तर ह्याची लांबी आणि रुंदी तुम्हाला दाखवते. तिथे 15 इंच आहे आणि आपल्याला 14 इंच घ्यायचं आहे. आणि हे 26 इंच आहे. बघू शकता 26. हे बघा इथून बघा 26 आहे ते बघा असं. आणि हे आपल्याला 14 इंच घ्यायचं आहे. एवढंच घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं मी कट करून टाकते. स्वीट करून घेतलेला आहे. तर बघू शकता सेम टू सेम झालेला आहे. आता आपल्याला हे पाऊच आहे ते कुठल्या तरी एका साईडला वरून 3 इंच 3.5 आता काय घेतलं इकडे मी मध्यावरती फोल्ड करून घेतलेले आहे. आता हे काय करायचं आहे, एक फोल्ड केला तरी सुद्धा चालेल. फोल्ड करून घ्यायचे असे. बघू शकता किती आहे, 6.5 झालेला आहे. आणि हा 6.5 आहे. 7 6.5 7. आता काय करायचं,
इथे बघा आता मी बेल्ट वगैरे लावून घेतलेले आहे, तुम्हाला बेल्टचं मेजरिंग सुद्धा दाखवलं. आणि इकडे मी चेन घेतलेली आहे, चेन आपली उलटी ठेवलेली आहे, त्याच्यावरती पट्टी ठेवणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नाही म्हणजे पट्टी लावली तरीच तर चालून जाईल, पण धागे खूप निघतील असं वाटतं मला, धागे म्हणजे थोडंसं वेगळं, त्यासाठी मी पट्टी लावून घेतलेली आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये. पुन्हा नेहमीप्रमाणे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. आणि पट्टी जी आहे ना ती डबल फोल्ड करणार आहे, म्हणजे एक फोल्ड करणार आहे आतल्या साईडला आणि शिलाई मारून देणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघते अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला छान असं आणि थोडंसं छान असं म्हणजे आपण दोन्ही साईडला पट्ट्या वगैरे लावून फोल्ड बघा व्हिडिओमध्ये तशा पद्धतीचे आपण व्यवस्थित करून घेणार आहे. आणि इकडे माझ्याकडे ब्लाऊज पीसची लेससुद्धा होती, म्हणजे ब्लाऊज खूप दिवसाचा घरात होता, तो शिवला नव्हता, असेच होता, म्हणजे त्याचं मी यूज केलेलं आहे लेस. तुमच्याकडे असेल तुम्ही लावू शकता, आपल्या गोल्डन दुसरी असेल ते लावू शकता, नाही लावली तरी छान दिसेल. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी बनवून घेते आहे. आणि ह्या बॅगचा थोडासा मला बॉटम जो आहे ना थोडासा मोठा आहे घ्यायचा आहे सांगितलेला आहे. तर ही मला ऑर्डरची बॅग आहे. तुम्हाला म्हणजे मला ऑर्डर दिलेली आहे का ताईनी, तर ते त्यांनी सांगितलं का खालचा बॉटम जो असतो ना तो थोडासा मोठा घ्यायला सांगितलेला, त्यासाठी मी थोडासा मोठा घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नंतर तुम्ही ज्यावेळेस बॉटम कट करणार तुम्हाला तिथे दिसेलच. 1.5च्या ऐवजी मी 2 इंच घेतलेला आहे, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही 1.5 इंचसुद्धा घेऊ शकतात. तर इकडे बघा लेस आहे ना थोडीशी कमी होती, म्हणजे दोन्ही साईडला कमी पडेल म्हणून मी थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे मध्यावरती आणि ती इकडे लावून घेते आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर छान आणि मस्त अशी होते. पण मला एका ताईने सांगितलेलं का असं थोडंसं बॉटम मोठा ठेव, म्हणून मी थोडंसं बॉटम मोठा ठेवलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही 1.5चा किंवा 1चा सुद्धा घेऊ शकतात. छान अशा आपण दोन्ही साईडला फोल्ड करून घेते आहे मी आणि शिलाई मारून घेते झटपट. चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा. असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.